जनसमूह न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आजच्या स्थितीला संपूर्ण महाराष्ट्रात होर्डिंगचा मुद्दा हा चांगला गाजतो। सुरुवातीपासूनच जर प्रशासनाने अशा गोष्टीवर जर आवर घातला असता तर हे होणारे अपघात झाले नसते। घाटकोपरमधील झालेली घटना ही नक्कीच मानवी हिताला धोका पोहोचवणारी असल्याने आता प्रशासनाला जाग आली आहे। त्यामुळे प्रशासन जागे झाले असून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना अक्षरशः वटहुकूमच जारी करण्यात आला आहे। गेल्या अनेक सत्ता आल्या असतील, गेल्या असतील, अनेक राजकारण्यांचेच हे बॅनर लागलेले असतात आणि त्यातल्या त्यात व्यावसायिकांची असलेली स्पर्धा ही मानवी जीवाला घातक असल्याचे समोर आल्याने आता प्रशासनाला चक्क होर्डिंगचे ऑडिट करण्याची वेळ आली आहे। आजच्या या परिस्थितीमध्ये अनधिकृत प्रकारांमुळे अनेक जण गल्लट्ट पैसा कमवत असले तरी त्याचा परिणाम हा मानवी जीवनावर होत असल्याने आता प्रशासनाला जाग आली आहे। होर्डिंगच्या नावाखाली अनेकांचे बळी गेले, त्यानंतर चक्क मुख्यमंत्र्यांनीच जिल्हा प्रशासनाला व संबंधितांना त्याबाबतचे ऑडिट करण्याचे आदेश दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। परंतु अगोदरपासूनच अनधिकृततेला आळा घालण्याच्या दृष्टिकोनाने प्रशासनाने जर पावले उचलली असती तर नक्कीच हा गैरप्रकार झाला नसता। मोठमोठ्या शहरांमध्ये होर्डिंगचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असले तरी त्याची लागण आता शहरांमध्ये व लहान छोट्या गावांमध्येही मोठ्या प्रमाणात झाली आहे। कोणत्याही नेत्याचा वाढदिवस असो वा काही धार्मिक उत्सव असो, अख्खं गाव हे अनधिकृतपणे होर्डिंगच्या नावाखाली अडलेलं पाहावयास मिळतं। शहरातील स्थानिक प्रशासन याकडे नक्कीच कानाडोळा करतं आणि त्याचा परिणाम हा मानवी जीवनाला होत असतो। आता खळबळून झालेले प्रशासन कितपत कारवाई करेल आणि शहरांचे झालेली विद्युतीकरण थांबवण्यासाठी काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जनसमूह न्यूज, शेगाव।